6 वाजता तिकडं जात नाही त्या मग बनवायला जायला हरे राम कृष्ण
बघा पोरं तुमच्यासाठी हरीन हरी राम कृष्ण
पुण्यवंत भावे घेता सज्जना पुण्यवंत भावे Thank you.
विश्रांतीचा ठाव भाई संतांचे भाव तुका म्हणे बापी जाती संतांचे जपी निघी माझी वाचा तोटी महानाम पुकासाठी पांडुरंग करू प्रथम जन्माने याला भाग्य लागते. ज्यानं तळावर आले त्याचं मन शुद्ध झालं पाहिजे. तळावर येऊन जर मन पापी झालं आणि मनात जर पाप ठुलं तर मामा त्यांना आशीर्वाद देत नाहीत. आता तुम्ही एवढ्या जरी आलात खरं सांगा तुम्हाला सासू आवडती का नाही? कोणाकोणाला आवडती बोटवर करा बरं. ज्यांना हात वर केले ती ठेवान बाकीच्या उचला. ठरावे ठरावे माणसाला हुशार आहेत महाराज. आज दरदन खातेत आणि उद्यापासून सोमवार धरीत येत. बिगो कमी करा मला ट्रबलच द्या. सिस्टीम वाल्यासाठी टाळ्या वाजवा. आज येवगाव गे
आज चांगला झटका आहे. मराठी सुद्धा बारामती सगळ्या महाराष्ट्राला माहिती बारामती झटकाच आहे. नसेल तर शिर्डी कोणाची, आत्मापूर कोणाचं, पंढरपूर कोणाचं, जेजुरी कोणाची आणि बारामती कोणाची. एकमेकीला म्हणतात आजी दादाची कशाला पवाराची. महाराज इथं बाळूमामा आहेतच इथं बर का. आणि मामा कोणत्या तरी रूपानं तुम्हाला दर्शन देतात पण तुम्हाला कळत नाहीत. कळत त्याला तुमचं दोष आहे. तुमचे डोळे ते बघत नाहीत आणि जे डोळे पापी आहेत त्यांना ते दिसत नाही. कळलं. ज्यांच्या मनात भाव शुद्ध आहे त्यांना मामा दर्शन देतात. विठाला हे बघा नंबर 11 आहे की नाही. आणि 11 या नंबरच्या बग्यामध्ये आज योगायोगे की आज मामांचं दर्शन झालंय. मला वाटतं आज मामांच्या दोन का 3 का 6 काहीतरी इथं कोकरू का काहीतरी हे झालेले. इथं म्हणजे मंदिर बांधण्यासारखं ठिकाण तयार झालं. मामा इथं शांत मामाला राहायची इच्छा होती ती आज पार पडली. भविष्यात मामा ज्यांना मामांकडे जाता येत नाही त्यांना इथं दर्शन घेता येतं. त्याला आत्मापूरला जाता येत नाही त्यांना इथं दर्शन जरी घेतलं तरी मामाची कृपा होती. विठाला आज झाला पाहिजे. पृथ्वीमध्ये मामांचा अंश आहे. पृथ्वी कुणाच्या सत्तेनं चालती. कोण बोलावी तो हरी बोलायला लावणारी शक्ती मामांमध्ये. आणि तुम्ही एक उत्तर ऐका. माणसाचं शरीर मिळून सुद्धा आपल्याला कळत. आता परत जन्माला येतो का आपण? अजिबात नाही. आता आला कळत नाही आणि परत कधी येणार? येणारच नाही. नाही नाही नाही. एक सांगा तुम्हाला आता योगायोगानं सापडले अवचित निदान सापडले. ज्याला मिळाले त्याला कळत नाही. ज्याला इच्छा आहे त्याला मिळत नाही आणि ज्यांना मिळालं कळालं ते संत बाळूमामा आहे. मिळालंही आणि कळालंही. आपल्याला मिळालं पण कळालं. कशासाठी मिळालं आपल्याला? आई साहेब खरं सांगा हे तोंड कशाला मिळाले? चांगलं बोलाय मिळाले. जी बाई घरात लई भांडती ती पुढच्या जन्मी कुत्री होती. मी बोलत नाही. मामा बोलतात. कोण? आणि मामाचं बोललेलं ऐकल्यापासून आमची बायको भांडायची बंद झाली. आता लई ध्यानात आलं बुवा तुमच्या. कधी कधी बाया वाय 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 नुसत्या भांडते. काय आला माराय भांडती. घरी शंकराचं दर्शन घ्यायचं नाही. निघाली सोमवारी शंकराकडे. खरा शंकर उपाशी. त्याला भाकर नाही. आणि बाया म्हणते मी 12 ज्योतिर्लिंगाला गेले. गप मरू ग. काल शिखर शिंगणापूरला गेली तुला मुंगी घाटावर नेऊन वरून लोटा. ह्या म्हणत्या हिम्म्याला आणला कुठून ग बाई. मग शिकार भरे बशी बसलो होतो. 2-3 जणी एकमेकीला म्हणत होत्या बाया आजचा महाराज कोण आहे?
ते दुसरी म्हणजे ती काय फेट्यावाले बया म्हणल्या कलर पहा त्याचा. आता कलरला काय तो महाराज पेटवायचाय इथं, तो कधीतरी पेटवावा लागेल का आजच पेटवायचा आहे. अवघ्या आज आमचे जगदाळे माऊली आहेत, भाई आहेत. महाराज माझी दिंडी 20 वर्ष झाली इथून जाती. मी पलीकडल्या जांभळ एक मळा आहे, जांभळे त्या दारासमोर पलीकडे सुळ पाहुणे सुळ, त्या वस्तीवर आम्ही 2 वर्ष राहिलो. पण त्यांचे जांभळच वारकऱ्यांनी एवढे खाल्ले की वारकरी इथून गेले आणि नुसती संडास. आता खाताना भानच राहिलं नाही तर वरून टाकलं ते खालून निघायचं, फक्त पिवळत पाणी निघायचं, जांभळ पाणी. मी म्हणलं सूळ पाहुण्याच्या इकडं दिंडी न्यायची नाही, नेमके सुळाच घरी इथंच आहे काय नको. एवढं खावं पुढं त्या कवितक्या हॉस्पिटल मध्ये माणसं ऍडमिट केले महाराज, नुसतं पाणी. ते गावचे लोक बरोबर ते म्हणजे आता जगत नाहीत माणसं. मला नाही चिंता महाराज, त्याचे ते खरं तर वारलंच. इथून गेलं पंढरपुरापर्यंत अटॅक आला आणि गेलं, पण ते मला ताप झाला ना महाराज दिंडीच्या ठिकाणी. दुसऱ्या वर्षी चेंज केलं नको, मोरोची दिंडी थांबवायची नाही. थांबवत कशाला, नुसतं पाणीच निघत आहे. अहो झरा लागल्यावर तरी पाणी थोडं घडून निघाल, पण निथळ निघायचो. तुम्ही म्हटलं तर खोटा असेल तर काय सांगा. आणि तुम्हाला पाण्याचं म्हणल्यावर जास्त ध्यान आलं वाटतं. आणि फायदा तोटा काय झाला माहिती, मला मोरोचीत थांबायचं पण जजमेंट नाही. मग मी ती गारव्याच्या गारवा हॉटेलच्या मागे थांबायचं. पण तिकडं मी खास काम, वारी एकदा आली का वा वा वा, पुढे थांबाय गेलं का नुसती घाणच. आम्ही पातेले बितेले कडाया उतरल्या, पहाटे वारकऱ्याला दुपारी जीव घालायचं. ते वारकऱ्याला मी म्हणलं कढई धुवून घ्या, ते म्हणजे धुवाचा काय संबंध आहे, जिथं घाण आहे त्याच्यावर ठुली होती. इतरला आम्ही बंद केलं जेवायचं. पण योगायोगानं जगदाळे माऊलींच्या वडिलांचं श्राद्ध, माझं कीर्तन दहीगावला मोरे बापूच्या इथं होतं आणि बापूंनी सांगितलं आमचे एक महाराज घ्या. पण योगायोगानं त्या काळात दुसरेच महाराज आले, वर्ष श्राद्धाला मी नव्हतो. आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी पुण्यस्मरणाला माझं कीर्तन झालं. आमचा स्वार्थ एवढाच, आम्हाला बाकी काही नको बा, दक्षिणा त्यांना दिला. पण माझ्या डोक्यात एक की जागा चांगली मिळाली. म्हणून मी मध्ये आल्यावर मला माऊली जेवण नका देऊ, आम्ही कीर्तन करू नको आमटे असतो, आम्हाला जेवायची गरज नाही, पण आमच्या दिंडीला जागा पाहिजे. ते म्हणजे मी जागा देतो पण मी दिंडी देईन. आता हे 135 किलो वजनाचं जगदाळे असंच होतं, 35 वर आले. कसं आलं का नाही पहिला म्हणलं तुमच्या पाया पडतो. मी महाराष्ट्रात 18 वर्ष झालं फिरत होतो. इंदोरीकरांसोबत मी 6 वर्ष होतो. महाराज एवढे वर्ष फिरलो, पण सकाळी 7:30 7ला जीव घालणाऱ्या बाय ह्याच घरात सापडल्या. आमच्या घरात, आपल्या घरात नवरा कवा जीव होतो 9-10, ते घेत असल्यावर कवा बी जीव होतो. त्याला ताटच सापडत नाही. एक सांगतो तुम्हाला, शरीर उत्तम आहे आणि ते चांगले. आणि मी त्यांना म्हणलं काही करा, आणि ते मला दिंडीत आले. आई खरं सांग का, दिंडीत आले, ज्या ठिकाणाहून पोलीस सोडित नव्हतं त्या ठिकाणाहून माझ्या गाड्या दन सोडायचं पोलीस. कशामुळं, ही तब्येतच पाहायचं. त्यांना वाटायचं हे PSI असेल, RTO असेल, आणि ते माझ्याकडे असं पाहायचे कोण आहे, मी म्हणायचं साहेब आहे. मग ते कपडे घाण घेऊ. एके दिवशी मी म्हणलं हे काय कपडे तुम्हाला सोबत नाही, तुम्ही धोतर घाला. धोतर घातलं, गाडीत बसून आम्ही कीर्तनाला आलो. इथं सदाशिव आपल्या साखरवाडी पशी. आता आम्ही 2 जण कीर्तनाला आल्यावर ह्यांना धोतर घातल्यामुळं
मी गाडी चालवायला ही शेजारी बसाय, जेवढा मंडप आला तेवढा यांच्याच पाया पडायचा. पर ह्यांना सांगावं का काय महाराज इकडे आहे? ते पाया पडल्यावर म्हणायचं असू द्या असू द्या असू द्या. मला वाटायला आता काय करावं. आणि ते म्हणले महाराज उभा राहा. मग हे काय म्हणलं माहिती का, माझा आवाज गेला आता हे कीर्तन करते. हे समजलं. आणि हे जे भैया साहेबाला जमलं ती सागर शेठला जमलंच असं नाही. सागर शेठचं काम वेगळं आहे. म्हणून दोन्ही भाऊ आहेत, त्यांना मला काल आमंत्रण दिलं. आणि बघा नंबरवाले 11 आणि तुम्ही सगळा परिसर. आजचा दिवस खरं तर हे थांबले, नाहीतर कालच यांच्या डोक्यात होतं की बा आज जायचं. पण माझंही भाग्य मामाची सेवा घडती म्हणून तुम्ही सगळे मावली. आजचं कीर्तन म्हणजे झणझणीत इंजेक्शन आहे. कीर्तन कुठं कसं, कीर्तन कसं असावं, कीर्तनामध्ये आनंद कोणता आहे. आई एकदाच शरीर महाराष्ट्रात आला. मी परवा कर्नाटकात होतो. मराठीत बोलता येत नाही. ज्यांना येत नाही त्यांना काय कळलं, ज्यांना येतच नाही त्यांना काय कळलं. म्हणून इथून पुढे एक करायचं. तुम्ही एवढे जणी सगळ्यात बऱ्याच जुने आजी तिथं. आजी तुमच्या सुना तुम्हाला आंघोळ घालतात का? नाही. बरं चष्मेवाले आजी तुमच्या सुना तुम्हाला आंघोळ कवा घालतील? शेवटला. माझ्या डोक्यात असे म्हातारीला आंघोळ घालायला सुना आल्या की म्हातारी डोळे उघडून बघा. जर मरून गेलेल्या म्हातारीने डोळे उघडले सुना जगतील का? म्हातारीने एवढंच म्हणायचं वरच्या मळ्यातली आली का केंद्राच्या कडची आली. प्रेम आहे हो. आणि प्रेमाला नाही मोठी किंमत आहे महाराज. इथं प्रेम आहे, इथं जिव्हाळा आहे, इथं आपुलकी. आणि मामाच्या इथं तळावर प्रेम आहे. प्रेम कसे तर अभंगनाथ महाराजाचा प्रेम सुख सरकार होतं. इंग्रज सरकार आणि त्यावेळेस इंग्रजांचं सरकार होतं. मामा होते तेव्हा कोणाच सरकार होतं? इंग्रजांचं. आणि इंग्रजांच्या काळात काय झालं माहिती? इंग्रजांच्या काळात असा नियम आला की ही जी प्रसाद करायचा ती बंद करा. आता प्रसाद बंद करायचा म्हणजे काय आहे? मामाच्या तळावरला प्रसाद कसा बंद करायचा? एक PSI आलं सांगितलं हे सगळं बंद करायचं. मामा म्हणले चालत. PSI माघारी गेले, डोळेच गेले. ते असं चाप पडायचं असं. येणं म्हणलं हे झालंच कसं असं. त्याचा पोलीस नाही धार्मिक होता. तो म्हणला प्रसाद बंद केलाय ना त्याचा चमत्कार. आलं मामाकड. मामा माझ्यावर कृपा करा, प्रसाद परत चालू करा. प्रसाद चालू केला, नजर परत आली ही साक्षात्कार आहे. काय लागत देवानं तुम्हाला काय द्यावं, संतांनी तुम्हाला काय द्यावं त्याला किंमत आहे. पुरुष मंडळी हे बघा, नासक शरीर आहे, जाणारच आहे. आणि ते माझं नाही आणि ते तुमचंही नाही. हा देह कुणाचा आहे?
हे पण जगदळेच आहे ना. हे खटाव तालुक्यातून पार्सल आलंय. फक्त तब्येतीनं नाहीये. एवढं असं आहे साहेब, तुमच्या आमच्या जीवनामध्ये बघा ना तुम्ही पोर सेवा करणारे बा, एवढे सेवेकरी आहेत. काय आहे का? किती श्रद्धा आहे, किती भाव आहे. जसं आत्मापुरात गेल्यावर वाटतं तसंच इथं वाटतं. कारण या जगामध्ये अशी सुंदर व्यक्ती आहेत की सगळीकडे काय दिसते याला किंमत आहे. नाहीतर मेंढी माऊली जी आहे का नाही, तिला न्याय नव्हता पहिला. त्याच्या शेतात पडली, त्यानं मेंढीच उचलून न्यायची. ज्यानं मेंढ पालन करत होतं ना, त्याच्या पाठीमागच लागायचं. 10,000 रुपये भरून द्यायचे, तरी जमलं तर 2-4 कोकरं द्यायचे. आता एकाची सुद्धा टाप नाही कोकरू घेऊन शिजवून खायला. काय बरं म्हणा, खानदान सुरासाठी कोकरू बघितलं तरी कुणी घेणार नाही, वाटानं दिसलं तरी कुणी म्हणेन कुणाचं आहे, पण कुणी शिजवून खाणार नाही. का? तो अतिरेकच संपला. ते न्याय मिळाला ते मामामुळे मिळाला. मामा जर आले नसते तर ह्या मेंढी माऊलीला न्याय मिळाला नसता. कारण ती प्राणी आहेत, प्राण्यावर किती प्रेम करावं हे मामांनी शिकवलं. आपण प्रेम करतो प्राण्यावर, वा वा वा, आपलं प्रेम भामटंय. आपल्याला प्रेम आहे, पण तेवढ्या पुरतंय. आपल्या सुनाला पोरग होईना तर आपल्या बाया काय करते? अरे दरिद्री विचाराचे लोक आहे. पोरग होईना म्हणून एका चंडाळानं गर्भवती असलेली मेंढी कापायला काढली. आणि तो भगत आमच्याकडे जाणता म्हणतात, काही भागात देवऋषी म्हणतात, त्यानं चंडाळानं ते कापायला काढली. ते सुरा हातात घेतला, मेंढी कापणार. मामाने हात धरला, सांगितलंय चंडाळा कापतोस का? त्याला बाजूला केलं ते मेंढीला आणि त्याला पुढे ठुलन हन्नार. थरथर थरथर कापायला लागला. तो जाणता, तो देव ऋषी, तो मला मामा मला माफ करा. आणि ज्याला सांगितलं तुला पोरग पाहिजे, येड लागलं का? अरे तुला 5 पोरं होतील. तुझ्या दाऱ्यातला आंब्याचं झाड आहे, त्याचा एक आंबा बायकोला खाऊ घाल. 5 पोरं झाले हे मामाचा साक्षात्कार आहे. का आला? मेंढी मारी त्या, पोटातलं पिलू मारी त्या, मेंढी मारी त्या. आणि आपला वंश परंपरा काय मला सांगा, आपला वंश खरं सांगा बरं, मेंढीचं कोकरू 10 रुपये दे आणि तुमचं कोकरू 1,500 महिना. लाडकी बहीण, अरे लाडकी बहिणी खरं सांगा बरं, मामाच्या तळावर आणा आणि 1,500 रुपये मामाला दान केले. कोण कोण आहे बोटवर करा बरं. काटा बाईंची नका ग बाई नका. आणि बाया म्हणतात पैसे साठवून मला किडो कुंडो घ्यायचे. चांगला मोठा सापच घालायला.
आणि खरं सांगा बाई खुरपायला निघा, खुरपायला कळतो खुरपायला, तिच्याकडून सोन्याचा साप यावा ही ईडी गळ्यात घालून फिरायला. सोन्याचं हरिण बघितल्यावर रामाची सीता, रामाची दशरथ राजाची सून, जनकाची कन्या, आणि तिनं हरिण बघितलं सोन्याचं, मनच पालटलं. कुणाचं? तिचा नवराच कामाला लावला. आता तुम्ही नागपंचमी जवळ आली, दुधाची वाटी घेऊन, ताट घेऊन, नवं उघडं, नवी साडी नेसून बाया कुठं जातात? आणि वारुळाला. आणि दूध कडं होती त्या वारुळा मध्ये साप हाय बघितलं का? बरं त्यानं जर ठरवलं सगळ्या मोरूचीच्या आल्या ही वर, ते जर वर आलं तर बाईचं ताट कुठं, दुधाची वाटी कुठं? दुधाची वाटी 50 हॉटेलात जाईल आणि बाई कुठं? जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत प्रेम नाही, आणि दिसलं की प्रेम संपलं. म्हणून तुम्हाला विनंती, तुझं काय नाव ग? इकडे बरं, सख्खी माऊस बहीण आहे माझी. कलर नाव काय नाव तुझं? राधिका. राधिका. मामाच्या तळावर खोटं बोलायचं नाही. काय बोलायचं नाही? खोटं बोलल्यावर पाप लागतंय. काय लागतं? कीर्तनात खोटं बोलायचा धंदा आमचा आहे. कुणाचा? तुमचा. हिला तर बोलवून घेऊन हिनच खसकून घेतलं. हे खरं बोलायचं. तुझं काय, कोणतं गाव? हा, मग खरं बोलायचं. तुमची मम्मी मावशीला जास्त फोनवर आपली मम्मी बोलती का आत्याला? मावशीला जास्त फोनवर बोलती का आत्याला? हे तुझं मामाचं गाव कोणतं? तुझं मामाचं गाव? मसवड. मामाच्या इकडे आजी आहे का तुला? आजी आणि इथं मग मसवडची आजी इथं आली, आणि मग इथली आजी जेव्हा बसल्या, दोघी आज्या, आणि मम्मी वाढाय गेली. एक का होईना चमच्याभर तूप. मम्मी कोणत्या आजीला जास्त वाढील, मोरोचीच्या का मसवडच्या? असं कार्टे मिळालं मला. लेकरू लई हुशार कितीची मम्मी इथं आलेली असा. हे पिलो, तुला मामा माहिती ना? मामा आणि चुलता आहेत ना तुला? मग आपली मम्मी मामा आल्यावर पुरणपोळ्या करते का चुलता आल्यावर? महिला मंडळ कसं करायचं? आणि मामाच्या तळावर आला तर भविष्यामध्ये हे सगळे शब्द पलटी मारले पाहिजे, तरच मामाच्या तळावर आल्याचा. किती आपल्याही शेतात आंब्याचे झाड आहे आणि शेजारच्या शेतात आंब्याचे झाड आहे. इकडे बघ ना, आपण एक का होईना आंब्याचा आंबा कोणाचा तोडीतो? आपला का शेजाऱ्याचा? कोणाचा? इकडे बघ, येल भुईमुगाची माहितीत ना, एक का होईना येल आपण कोणाचा उपटितो? आपला का दुसऱ्याचा? टाळ्या वाजवा. एवढी तरी दाखवली. हे दीदी, तू आता माझी माऊस बहीण, इकडे बघ. समजा तुझं लग्न मोठेपणी करायचं का नाही? मोठेपणी आहे की नाही? बर दीदी, तुला समजा 2 पोरं बघायला आले. इकडे बघ, माझ्यापेक्षा एक गोरा तुझ्यापेक्षा, आणि एक माझ्यापेक्षा काळा. इकडे बघ ना. आणि काळा आहे ते माळकरी, आणि गोरा रोज दारू पितो. सांग बरं, तू लग्न कोणाशी करणार? काळ्याशी का गोऱ्याशी? बस खाली. आता काळ्याशी म्हणली म्हणजे आपल्याला गोरा करणारच नाही ना. आता तुमचा सगळ्यांचा कार्यक्रमच झाला. आता पुरुष मंडळी, मला खरं सांगा, तुम्ही एवढे जण आहेत,
आपल्याला बायको मिळाली, फायदा झाला का तोटा? फायदा कोणता झालाय सांग का? फक्त गुड्डीन पप्या झाला. बायको आल्यापासून काय नफा? गुड्डी आणि पप्या. तोटा काय झाला माहिती? आपली जन्मदाती आई आपल्याला बोलायची बंद झाली, आपला भाऊ आपल्या दारात यायचा बंद झाला, आपली भाऊजाई आपल्याला जीव घालायची 10-20 वर्षे आता बोलायची बंद झाली, आपली बहीण आपल्या दारात यायची बंद झाली, आपलं अख्खं खानदान आपल्या दारात येत नाही. कुणामुळं? बायकोमुळं. मग तोटा झाला का नफा? तरी लोक बायकोला लक्ष्मी म्हणतात. मी तर म्हणतो लक्ष्मी होऊ शकत नाही. जिला हे सगळे गणगोत आवडत नाही ती अवदासाच आहे. आणि जी स्त्री, बरं का आई साहेब, जी स्त्री जावाला बोलत नाही, नंदाला बोलत नाही, बाचीला बोलत नाही, पुतणीला बोलत नाही, अशा स्त्रीनं श्रावणातले सोमवार धरायचे नाही. तिनं फक्त आजची घटना आमुष्य धरायची. एकच आमुष्य धरीत जा, तुझा हे उपास धरून फायदा. किती गोड आहे मामांचे गाणे ज्यांना रचले त्यांना. रे दिसती पांडव बालू लवकरात लवकर देवासमोर सगळ्या होत्याला रेवणे जाऊ नका, पापाला दशुपणी होऊ नका. सर्वांनी लवकरात लवकर देवासमोर सगळ्या आचार्य मंडळ कृपया पण मालसरण्यासाठी जावा. उदाचार्य कोण येऊ नका, पापाला दशुपणी होऊ नका. सर्वांनी लवकरात लवकर देवासमोर बसून घ्या. महाराजांनी सुंदर गाणे म्हटले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कोणाला सज्जन व्हायचंय का नाही? सज्जन होण्यासाठी सुद्धा इथे यावं लागेल. इथं माणूस आल्यावर काय होतो का नाही सज्जन? निदान एवढ्या पुरतं तरी. आणि जे एवढे पुरतं सज्जन होतात ते घरी गेल्यावर वाकडे होतात. पुन्हा इथं आल्यावर आयुष्यभर तसं राहावं ते सज्जन आहे. इथं आलं तुकोबरानंतर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. कोण सज्जन? संतांचं वैशिष्ट्य वेगळे. 120 रुपये फक्त गुरुनं सांगितलं माझ्याकडे. एक भूत काढलं 1 रुपया, एक भूत काढलं 1 रुपया, असे 120 भूत काढले
120 रुपये माझ्याकडे. मामानं सांगितलं बाद झालं, गुरु तसा करावा. मी सुद्धा गुरु असं केलं. 96 ला आवाज ऐकला, 2006 ला भेट झाली, 6 महिने गुरुजीकडे राहिलो, 60 वर्षाचं आयुष्य बदललं. त्या गुरुचं नाव इंदुरीकर. गुरु असा करावा. मी सगळे माऊलींना सांगतो. मला कॉलेजमध्ये असताना मला वाटायचं मी गॅदरिंगला जावं, पण गुरुजी म्हणायचे तुला गॅदरिंगला जमणार नाही, तुला पावडर जास्त लागतंय. एक दिवस माझा नंबर लागला, वरून नियम आला, एक पांडुरंगाची मूर्ती उभा करा अशी. पोरं म्हणजे आम्ही पावडर लावू पण बुक्का लावणार नाही. मी म्हणलं मी डबल बुक्का लावतो पण माझा नंबर लावा. गुरुजी म्हणले तुझ्याशिवाय आता कोणी जमणारच नाही. म्हणलं मी पांडुरंग होईल पण सगळे माझ्या पाया पडले तर. सगळे म्हणले आम्ही पाया पडू. मी त्या दिवशी बुक्का लावला, एकदा नाही 2दा लावला, तेव्हा मी पांडुरंग दिसायचो असं. पण मला त्या दिवशी पासून बुक्का लावायची सवय लागली. मी रोज आज 2गाला बुक्का लावतो. आणि फायदा कोणता झाला? 20 वर्षापूर्वी मी झालेलो पांडुरंग, आता सुद्धा पांडुरंगाची जागा मला तशीच आहे. म्हणून तुम्ही काय करता त्याला किंमत आहे. आपण सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो भाविकांना, तुम्ही इथून पुढे मामांकडे आलात, आता आम्ही मामाकडे जातो. मामामुळे माझे प्राण वाचले. 2023 ला मी मामांना प्रार्थना केली, तुम्ही सत्याचे आहात, सत्य आहात. माझ्याकडून मी बालक आहे, मी चुकलो, माझा ऍक्सिडेंटली माझ्या गाडीचं टायर माझ्या पुढे पडत होतं. आमच्या गाडीने 3 पलटे मारल्या, आमची गाडी टोटल लॉस झाली. मामांची माझ्यावर कृपा झाली. म्हणून कधी इकडे आमंत्रण आलं की मी नाही म्हणत नाही. कधी सुद्धा चुकून नाही. मामाची लय मोठी कृपा आहे, लय मोठा आशीर्वाद आहे महाराज. ज्याच्या शेतात गाडी पलटी झाली ती मला भेटलं त्या दिवशी 1,500 रुपये दक्षिणा दिला. मला का मावली एवढं दिला? ते म्हणजे तुमची गाडी पलटी झाली ती शेत माझं, त्याला पण 1,500 का दिले? ते म्हणजे गाडी पलटी व्हायच्या अगोदर 50 टन ऊस व्हायचा, आता 150 टन ऊस होत आहे. मी म्हणलं परत येऊ कमी. हे मला परत नका, याचा अर्थ आहे संत कृपा झाली. इमारत म्हणून तुमच्या सगळ्यांच्या इमारतीत शुद्ध भाव. ऐसा तुम्हाला पटत माझं बोलणं? मला खरं सांगा, माणसं वरून निर्मळ नसावेत, आतून असावे. माणसाचे पांढरे कपडे नसावेत, त्याचं मन पांढरं स्वच्छ असावं. हो, तुमच्याकडे बाहेर रोजानं कामाला जातात, मालकीन पुढे असते का रोजगारनी? रोजगारनी मालकीन पुढं, रोजगारनी मागची एखादी पुढे चालेल, मागच्या काय करतात? काय तर खड्यावाले. आणि जी खडे हंती तिला म्हातारपणला प्यारलेस होतो, म्हणजे अशी वाकडी होती. दुसऱ्याचं कल्याण पाहावं. तुमच्याकडे एक सण आहे बघा, आता ते नवीन सण असतो, असा लक्ष्मी आहे. तुमच्याकडे आहे ते गौर आहे, गणपती. त्या लक्ष्मी बोलत आहेत का तुम्हाला? नाही. बसविल्या कोणी? तुम्ही. जीव घालायचं काम कोणाचं? तुमचं. तिनं घास तरी खाल्ला का? नाही. मग 4 दिवस स्वयंपाक केला, वायाला गेला का नाही? आपण खाल्ला. मग इथून पुढे एक करा, लक्ष्मीच्या मध्ये सासू बसवीत जा. म्हातारी 4-5 दिवस पुजायची, उचलायची, कॅनलला पाणी आलं, पुलावर न्यायची, ओम भट स्वाहा. अरे खरी लक्ष्मी घरात आहे. आणि माणसं काय करतात? लक्ष्मीची पूजा करतात. म्हणून हे माझी वाचा तुटी, महालाभ सुखासाठी, विश्रांतीचा ठाव बाई संतांची अभाव. तुका म्हणे पापे जाती संतांची. आता मला सुद्धा वाटतं मोरूची सत्यात कीर्तन असावा, पण सुळ महाराजासारखं मी देखणं नाही ना. हे सगळं मटेरियल सुळ महाराजाचं असेल ना. कुणाच्या संस्थेत आहे तुम्ही? सुळ महाराजांच्या संस्थेत आहे. आमचे खास मित्र आहेत ते. आम्ही समोर भेटलो नाही, पण मागे पुढे कीर्तनला रोज असतो. एक दिवस फोन केला, मला माऊली तुमच्या भागात आम्ही येत असतो, तुम्ही आमच्या भागात येतात. याचा अर्थ असा आहे, मला योगा बघायला मिळाला. तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करतो, माणसातला देव खरा आहे. कुठला देव? मामाने
मामांनी तो जाणला. एके बाई रडायला लागली, माझ्या नवऱ्यानं दुसऱ्या स्त्री सोबत संबंध ठेवले, माझा नवरा वाईट वागतोय. मामा म्हणजे काय काळजी करू नको, फक्त त्याला घेऊन ये. एकदाच गेलं आयुष्यभराच बदललं. अशा सुद्धा साक्षात्कार मामांच्यामुळे मिळाला. स्त्रियांचं नांदणं लागलं. याच्यासारखा साक्षात्कार कुणाच आहे? आजही पंढरपूरला तेवढी गर्दी, तेवढी आत्मापूरला गर्दी. जिथं पंढरपूर आहे तिथं आत्मापूर आहे. पंढरपूरचा बाबा आत्मापुरात आहे आणि तेच बाबा द्वारकेचा आहे. ते द्वारकेचा कृष्ण पंढरपुरात आहे आणि पंढरपुरातला पांडुरंग आत्मापुरात आहे. म्हणून तर त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दीप आहे. तसं आत्मापूर नावाचं काय आहे? एक दीपच आहे. त्याला सुंदर दीपाचं वर्णन आहे. जम्बू या दीपा माझी रे बाबाचा आवाज गोड आहे का नाही? कलर पेक्षा गोड आवाज आहे. नाही आम्ही समजू शेम आहे. ते मगाशी फसले एक जण मला म्हणले आज गाणे मोदीचे मला वाटलं तुम्हीच आहे. मी मला माऊली माऊली म्हणत होतं. कधी कधी काय होतं शेम शेम काम आहे असं. वारीमध्ये तुम्ही कधी पालखीत आला असतात एकमेकाला काय म्हणतात पालखीमध्ये? माऊली. पालखीत कोबरायचे आलं तरी माऊली, निवृत्त दादाचे आलं तरी माऊली, काका सोबत गेलं तरी माऊली. आता इथं आलं का आपण मेंढीला काय म्हणतो? मेंढी माऊली. हे सगळे माऊली इतकं नाही येतात आणि हे सगळे सुद्धा माऊली आहेत. पण आपल्यात दोष आहे. खरं सांगा, तुम्हाला माऊली म्हटल्याच्या नंतर तुम्ही माऊली व्हायला पाहिजे का नाही? तसं लोकांनी आपल्याला माऊली म्हणावं. इथून एवढे आपण लायकीचे आपण पानपुर येतोय. जावाच्या पोराचं लग्न मोडणारे बरेच बाय, सख्या भावाशी वैरत्व करणारे बरेच लोक आहे, भावाला लुटणारे बऱ्याच टोळे आहेत. अरे भावाला लुटितो. आमच्या कोरोनामध्ये एक मेलं बघा, 60-65 लाख रुपये गेले. भावाची 70 एकर जमीन नावानं करून घेतली होती. भावाची गुंठे नावानं करून घेतले. भावाचं सगळं प्रॉपर्टी हडप केली आणि वाद सुरू झाला. भाऊ वनवासी केला भावानं. पण न्याय त्याच्याकडे असतं. कोर्टात निकाल लागत होता त्याच्या बाजूनं, कारण प्रॉपर्टी त्याच्या नावानं होती. पण वरून न्याय आला, कोरोना आला आणि कोरोनामध्ये त्याला इतका कोरोना झाला की त्यानं 60-65 लाख रुपये गेले. पण मेलं माणूस. त्याची बायको होती का नाही, थोडी भामटी होती, ती मेली. आणि आता एकुलतं एक पोरग आहे आणि पुढच्या भावाकडे 4-5 पोर आहे महाराज. आज काय झालं माहिती? 4-5 पोर असल्यामुळं आता दनादन उचलून आपली त्याला निकालच लागला. निकाल देवानं लावला का कोर्टानं? तुमचा आमचा निकाल कोण लावणार? हस्तिनापूर होता. हस्तिनापूर म्हणजे आताची दिल्ली. दिल्ली सगळी हडप केली. कोणी? कौरवांनी. पांडवाला काय दिलं माहिती? काही दिलं नाही हो. पांडव काढून दिले. आणि हस्तिनापुरामधून काढून दिले ना. आता इंद्रप्रस्थ म्हणून ती दिल्ली नावाचं जी आता जे ठिकाण आहे, ती इंद्रप्रस्थ, ती खांडवन, हे फक्त पांडवांनी तयार केलं. म्हणून सगळ्या पुरुषांना विनंती करतो, या सगळ्यांना मी, कष्ट जिद्द मामाचा आशीर्वाद असला ते कल्याण होते.
पळतच फक्त मागताना असं मागा. एक मारुतरायकडे गेलं म्हणजे माझं लग्न जमन आहे. मारुतराय म्हणजे माझंच नाही झालं अजून. एक रामाकडे गेलं म्हणजे माझी बायको रुसून गेली. ते म्हणले माझीच मारुतरायामुळे मिळाली. तू गेलास कुणाकडे? मामाकडे गेलाय ना, तुझ्या डोक्यातली सगळी पिशाची उनीच निघून जाईल. तुला जी मध्ये त्रास होतोय ते फ्रेश मेंद होईल. पण कधी मी मामाकडे आलं की एकदा भंडारा लागला की आता वर्षभर टाकटक मानत होतं बस. आणि म्हणून मामांच्या इथं आल्यावर लाभ होतो महाराज. आणि म्हणून मी काही खोटं बोलत नाही स्तुतीने. मामांचा चमत्कार मला मिळाला, साक्षात्कार मिळाला. आज सकाळी प्रवास केलाय, 350 किलोमीटर आलोय. आता 350 परत जायचंय. टणटणीत काम आहे. मी एकच निश्चय करतो, मामा तुमच्याकडे यायचंय, मग तुम्ही बघायचं. मला सीन नाही, भाग नाही, एकटाच पळतोय. अखेर 4च तास झोपतोय. टकाटक काम आहे. म्हणून मामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहावा. तुम्हाला सगळ्यांच्या मनातून भावना स्वच्छ व्हावी. आजचा योगायोग आहे. अन्नदान भरपूर आहे. एवढं मोठं परिवार आहे. या सगळ्या परिवाराला देवी तेवढी धन्यवाद. हे मामांचा परिवार आहे. हे मामाचा सगळा परिवार आहे. या मामाच्या परिवारामध्ये तुम्ही आलात. आज योगायोग आहे. लय वेळ घेतलं. कधी कधी बातम्या ऐकायला मिळायच्या पहिल्या. बाबा बातम्या कशावर ऐकायचे पहिले? रेडिओवर होते. मला लग्नात रेडिओ ठरला होता, पण लग्नात त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितला नाही. लग्नातला रेडिओ 24 तास वाजत, त्याला लाईट लागत नाही, चार्जिंग नाही. तुम्हाला बरं कळत. बारामती झटक्यावाले तुम्हाला रेडिओ आहे का? आहे. तुमचा रेडिओ वाजत नसेल. आमचा 24 तास वाजतो. रेडिओ कळला असेल तुम्हाला. पण आता बारामतीवाले सांगतील, झटकेवाले, वाजला तरी चालेल पण घरात रेडिओ पाहिजे पाहिजे. आता वय झाले कशाला मला. अजून एक टाळ्या कशासाठी वाजवा माहिती? हे बघा, हे सगळे लोक आता आले आरतीला. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अरे काय चाललंय? आपण का दरोडे खोर का काय? पण जे पहिलेपासून येऊन बसत मामा त्यांच्यावर कृपा करतात. आणि जे फक्त आरतीला चालू. पण योगायोग आहे, ती उशिरा आलेली, त्याच काही दोष नाही. सगळ्यांनी आले, त्यांना देवाकडे धन्यवाद. असंच उशिरा येत जा रोज. रात्री आमच्या ड्रायव्हरचं चेपल गेलं. ड्रायव्हर असं बोंबलायचं, 1,500 होतं, 1,500 होतं. मला जाऊ दे, गेलं तर गेलं. तुला 1,500 होतो. महान कुणाचं मी. त्यानं गाडी वळवली, म्हणलं हाणलं चला. मला नारळ दिलं, माझच सापडा ना पुन्हा. मी गाडीत बसल्यावर मला लाईट लाव रे, माझं त्याच्या पाया. चप्पल हान म्हणलं, मी माझंच हाणत होता तो. तुका म्हणे बापे जाती संतांची अजपे. तुका म्हणे बापे एखादा शब्द चुकून बोलला तर माफ करा. आमच्या याच्यात तुमच्यापैकी बीडचं कोणी आहे का? याच्यात बीड जिल्ह्यातलं कोण कोण आहे? बोटवर करा बीडवाले. बीडकर कोण आहे? बीड बीड एकच आहे ना. आमचा माल कुठेही गेलं की असतोच. मामांच्या तळावर पण आहे. आमच्या जिल्ह्यातले लोक सगळ्यात जास्त टॉप आहेत. सगळे कारखान्याला ऊस तोडा आमचंच मटेरियल असतं. मोरोचीला सगळीकडे, मोरोचीला सुद्धा ऊस तोडा आमचेच असते. तर मोरोचीला एक तोटा आहे, यांना सगळं भरपूर आहे पण सुना मिळत नाही. येताईसाठी टाळ्या वाजवा. सगळ्यात येऊन मध्ये गर्दीत बसली बुवा बिचारी.
सर बाजूला मला बसू दे. मला यांचा एक प्रॉब्लेम कळला नाही. हे सगळे येतात पण पिशव्या खाऊन आणते तो. असू द्या असू द्या. तुमच्या इकडे प्रॉब्लेम झालाय, सुना मिळत नाहीत आणि तुम्ही हुशार मंडळी, तुम्ही सगळे आमच्या भागातून आणताय. आमचे लोक ऊस तोड्या असतात, तुम्ही जाऊन माग उभं राहायचं. कुणाची पोरगी ते ऊस तोडणार म्हणणार आपलीच आहे, लग्न करायचं का? तो म्हणणार पहिले दोघीचं केलंय त्याचाच ऊस तोडतोय, आता आपल्याकडे रुपया नाही. तुमचा माणूस काय म्हणतो माहिती, ऊस कशाला चाललाय, अख्खा ऊस जाऊ दे पण तुझी पोरगी माझ्या पोराला दे. अशा बऱ्याच पोरी लग्न करून इकडे आणल्या. आता तर मधल्या काळात असं झालं, हे रविवारी आणली सोमवारी गेली. सोमवारी तशी नाही गेली, सगळे घरातले दागिने घेऊन गेली. आणि म्हणून विनंती करतो, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. मामांचा परिवार लय गोड आहे. या जगामध्ये मामांसारखे संत जन्माला आले, म्हणून महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना, सामान्य लोकांना, शोषित लोकांना, वंचित लोकांना मामांमुळे न्याय मिळाला. नाही तर त्यांना त्रास होता सगळ्यांना, तो त्रास कमी झाला असेल तर ते मामांमुळे. सुंदरा ही नावाची माता आहे. त्याने एक सुंदर गाणं, परवान केली दुधाची सुंदर आई ग, झाले महाराष्ट्राचे संत बाळू मामा. एक गाणं आले महाराष्ट्रामध्ये, परवान केली दुधाची तुझ्या रात्री मला ते आठवलं. ते शब्द पलटी मारून आणि मामांचे शब्द मध्ये, परवान केली दुधाची तुझ्या चिजा ग, आम्ही काय केलं, तिचा काढलं सुंदराई ग. आणि मग झाले महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं ते चेंज केलं. झाले महाराष्ट्राचे संत बाळू, झाले महाराष्ट्राचे संत. आणि शेवट त्याचे प्रमाण नाही बोलत, झालेच नसले आरती घेतल्यानं घेणार असेल उडाली असली. या सगळ्यात महत्वाचं मामा आले, मने माऊलींना खरा न्याय मिळाला. पुन्हा एकदा विनंती करतो, मामांची कृपा तुमच्या सगळ्यावर होईल अशी अपेक्षा करूया. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. गळ्यात माळखला जाताना चेपला आपापलं न्या. जुनं काढून तुझ्या धन्यवाद घेऊन घरी गेल्यामध्ये लाभ झाला मामाचा. चप्पल कुठं लाभ होईल. रात्री म्हणलं कीर्तनातून माणसानं काहीतरी नेत जावं, एखादं साऊंडच नाही आला. आता माझ्या मागून एक गाडी आली ती आता राजुरीच्या पुढे निघली. मला ती जगदळे भैयाचा फोन आला तेव्हा तिच्या मागं नाव टाकलं होतं. आता कसं वाटते पुढे गेला काय वाटायचं. त्याची गाडी इथं आली, पंक्चर झाली. मला आता कसं वाटतं, नाव मोडा वाटते. आता आमचे शेतकरी परिवार आहे बरं का. तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याचं दुःख कुणाला कळत नाही. अरे लाख रुपये टाकले त्यानं दवा कुठे 50,000 मिळते, त्याला 10,000 टाकलेत. खुरपणी पेरणी एवढं कष्ट करतं तरी 15-15 दिवस मामांचा तळ सांभाळतं. हा माझा शेतकरी राजा आहे. तुम्ही करू शकत नाही, शहरातले माणसं सहन करणार नाही. आमचा शेतकरी सगळं करू शकतो. आणि सगळे खातात तर शेतकऱ्याला, आणि सगळे लुटतात ते सुद्धा शेतकऱ्या. शेतकरी इतका राजा आहे, कुणी लुटा कमी पडत नाही, कमी पडत नाही. आम्ही परवा गेलो शिर्डीला, आमच्या मंडळीला ती बाबा ब्राह्मण भाऊ म्हणले नाव घ्या. तिनं चांगलं नाव घ्यावं का नाही. मला बघून म्हणले केंद्रात केंद्र, 16 केंद्र, पदरात पडलं काळं केंद्र. जगावा का मारावं
माझं लय नशीब वाईट आहे. आमची सासू सुद्धा मला बघून रडायची बघा. आणि आता महिना आमच्याकडे राहते. आणि आता मग ती थोरला जावं देव पहिले भूकंप घेतली का तू लय वेळ घेतला तुमचा. असं द्या तुम्ही फ्रेश झाला सगळ्या. एक गेलं डॉक्टर डॉक्टर साहेब आज गाठ काढायची. डॉक्टर मला काढतो झोप खाट्यावर स्कॅन केलं MRI केला मशीन मध्ये टाकलं बाहेर काढलं. डॉक्टर म्हणले 11,000 रुपये बिल झालं. ती म्हणले गाठ निघली का? ती म्हणले गाठ नाही तुम्हाला. काय बोला म्हणला आखी मुरूची म्हणते मला आतल्या गाठीचा. ते डॉक्टर म्हणला भाऊ गाठ जर तुला आतली काढायची असेल तर मामाच्या तळावर जावं लागेल. तुझी आतली गाठ निघल पण कशानं? मामाच्या तळावर गेल्यावर. म्हणून त्याला अभंग आहे तुकामध्ये सोडलेल्या काठी आणि दिली मिठी पायाशी. म्हणून तुम्ही वारकरी आहात वैष्णव आहात वैभवशाली आजच्या या निमित्तानं एक माणसं येतच राहिले बघा. मला वाटतं बंद करावं दमादमानं थोडं त्रास द्या. खरं सांगता तुम्हाला इकडे येताना लवकर येत जा. लोक इकडे लवकर येत नाही आणि लग्नाच्या मंडपात जाऊन बसते. खवा लागत ते वरातीवाले पुन्हा आरडते. आमच्याकडे एक तर लग्न असं झालं त्या दिवशी नवरी आणि ती नवरदेव उचलून घेतली. उचलून घ्यायची पद्धत आली बघा. हार घालताना अहो ती नवरी खुजी उचलणार बी खुज नवरदेव उंच उचलणारही उंच. ते पुरी नुसते अशा पाहायचा हातच पुराणा नवरीचा. ती कलवरी लय हुशार होती. ती म्हणजे काय काळजी करू नको नवरदेव खाली घ्यायचा का? ते म्हणले हा. काही नाही केलं तिनं. गेली त्यानं ज्यानं उचलला होता का नवरदेव त्याची चड्डी ओढली खाली. त्यानं हात काढले चड्डीवर गेली. नवरदेव सुटला ना खाली. तेच ऊन पडला खाली. इथं मोडलंय असं वाकडं चलत आहे. अरे काय चाललंय तुमचं? कुठं नवरी उचलून घे नवरदेव उचलून घे. काला मराय उचली द्या म्हणून इथून पुढे एक फॅट बंद करा. अरे हे सगळे माझे सोयरे. तुम्हाला सोयरे नसेल कळले इथं. सोयरे म्हणजे पाहुणे कळले का नाही? नसतील कळत तर जेवढे कलरला सावळे ती माझे पाहुणे. आईला विचारलं होतं आई असं का झालं असं? मी आई म्हणजे तो बाप आणि मी तो पोटात होता तेव्हा मेंढ्या चारीत होतो. आमच्याकडे सुद्धा मेंढी मावली होती. आम्ही सुद्धा ती प्रक्रिया केलेली पण तो काळ गेला. आताचा काळ आहे. मग आईला विचारलं आई असं झालंच कसं? मी आई म्हणजे तो पोटात असताना मी मिसरी लावली होती. काळी माती खाल्ली होती. काळ असतो म्हणून जाता जाता विनंती करतो कोणता काळ कोणता धर्म अर्थ काम आणि मोक्ष बाळू मामाला कथा प्रत्यक्ष. एका जनार्दने शिव निवारीकडे काळाचे शंकराचा साक्षात्कार आहे मामांचा. अंश आहे. माझ्या कीर्तनामध्ये साप आला होता. जसं जनावर माझ्याकडे निघालं निघल्यावर मी कसा थांबल? ते बाकीचे लोक म्हणजे खरा महाराज असेल तर थांबल. म्हणजे बांधता म्हणा फडी बिडी काढलेली जनावर नीट निघलं. ते जनावर गेलं निघून. मी म्हणलं हा ना. ते म्हणले नाही मामाच्या तळावरला अंश हाणायचा आहे. मामा बघा काठीन जशी सापाची निगती तशी मामाने सांगितलं. मामांसोबतच शेवटपर्यंत राहिलं ते. मामाला पुन्हा म्हणत होतं हे काढून टाक हे काढून टाक. या आत्मारामाच्या वरची ही काठी नाही काय हे शरीर म्हणजे काय काठीन कळली का नाही? काठ. साप जसा ही सोडून देतो तसा आत्माराम याला सोडून देतो आणि पुन्हा जन्म घेतो. एवढं कळलं ना बस. मग याला लय सजवू नका. काही येड्या बाय 6 पुड्या लावल्या एका बाईनं. 6 डोक्याला गोदरेज तरी आतून पांढऱ्याची यायचं. ते दुकानदाराला म्हणले लुटी दोघा काय 6 पुड्या लावल्या तरी आतून पांढऱ्याची येते. ते दुकानदार म्हणला मावशी पुढे कालवीत जा पेत जा. मारायला गेलं डंगरण वय झाले 80-85 तरी पुढे लावी ती.
लगेच तिकडले लग्न जमवा गेलो आम्ही. आणि लग्नात काय झालं ते फाउंडेशनला येतात ना बाहेर, फाउंडेशन नाही कळत. मला सुद्धा वाटलं होतं एक दिवशी पण जांभळावर मीठ चोळायला सांग. ही नवरीने यायचं का नाही ती ठाई घेऊन पाणी बिणी. तिची चुलती आली, तिला बघितल्यावर हे नवरदेव 45 वर्षाचं होतं. ते मला पोरगी पसंत आहे, पण पोरीची चुलती ना. आणि पोरगी पुन्हा आली, पाटावर बसली. ती पोरगी लय खास होती, माझ्यापेक्षा काळी होती, अशी हेकणी, अशी हेकणी, अशी कळली ना. आणि मग मी विचारलं, दीदी तुम्ही कुठे करतात का? म्हणजे ब्युटी पार्लरला गेले. मला तुला किती पैसे लागले? म्हणजे 1700. आणि मग तुझ्या चुलतीला किती लागले? म्हणजे 3000 रुपये. म्हणजे चुलतीला जास्त कसं काय लागले? ते म्हणली त्यांचं वय जास्त असल्यामुळे खडे बुजायला जास्त. डांबर टाक, मुरुम टाक, खडे टाक. मरायला याला सजवितात. याला ह्या माणसासारखा आतून सजवा. तुमच्यातले सगळे बरं का मौली, हे सगळे तुमच्यातले शुद्ध आणि चांगल्या अंतकरणाची माणसे आहेत. यांच्यातला भाव, यांच्यातली श्रद्धा मामावर आहे. म्हणून तुम्ही स्वच्छ अंतकरणाने इथं आला, तुमचं नक्कीच मामा कल्याण करतात. त्यानं तळावर आलं, त्यानं 6 महिने. आता इथलाच इतिहास आहे, मला वाटतं इथलाच 6 महिने. आता मुलगा आहे इथं, मला सागर शेठनं सांगितलं मगाशी की 6 महिने सांगितलं तर ती कोणतरी आहे वाटतं इथं. 6 वर्ष ना, 6 वर्षाचं सांगितलं. अजून टकाटक आहे, टाळ्या वाजवत. कुणाची कृपा आहे? मामाची कृपा आहे. हो, हे बघा हेच बघा त्याच्याकडे नसलेलं बाळ सगळ्यात मोठा साक्षात्कार मामाचा आहे. अजून काय द्यायचं? आपण महाराष्ट्रात लोक प्रेमानंद स्वामीला पाहतो किडण्या नसताना. आता इथंच आपल्याला मामांच्या तळावर हे प्रेमानंद बघायला मिळालं. सगळ्यात मोठा साक्षात्कार मामांचा हा मिळाला. या इथं बघा, हे काही नाही, आपण त्यालाच हार घालूया. मामाच आम्हाला तुझ्या रूपाने भेटले. इतकं मोठं कुठलं गाव? गुदावडीच. वा. आणि हे खरं मामांचा साक्षात्कार. अजून काय द्यायला पाहिजे मामाने? आईला मुलगा दिला, आत्तीला भाचा दिला, मामाला भाचा दिला. आणि म्हणून मागणं मागतं सगळ्यांना इथून पुढं मामाची कृपा व्हावी. संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवी रचिला पाया. म्हणून अविचारानं जगू नका, अहंकारी राहू नका. अहंकाराचा आवरा न लागोरा जसा, कल्पनेची बाधा न होतवणे काळी. ही संत मंडळी महाराज ज्ञानदेव नामावने तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंगे. तुमचं कल्याण करीन, स्वच्छ अंतकरणानं राहा अशी प्रार्थना करूया. पुन्हा एकदा जास्त 10-5 मिनिटं घेतली असतील. सगळ्यांची माफी मागतो. पुन्हा पुढच्या काळामध्ये कधी जरी तळ आला इथं तर पुन्हा माझी इच्छा इथं कीर्तनाला यावं आणि मला तुम्ही सगळ्यांनी बोलवावं अशी अपेक्षा करूया. ज्यांना बोलवलं त्या जगदाळे परिवाराचे देवी तेवढी धन्यवाद. रामकृष्ण हरी विठोबा कुमारी. महाराज
पुण्यवंत व्हावे शासनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महालाभ तुकासाठी विश्रांतीचा ठाव काही संताची या भाव तुका म्हणे पापी जाती संताची या नेघे माझी वाचा तुटे महालाभ तुकासाठी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग या अभंग रूपी वेदवाणीवरती महाराष्ट्रामध्ये महत्वाचं म्हणजे इंदोरीकर पाहतो आपण पण त्यांचा दर आपल्याला परवडत नाही हे महत्वाचं आहे बरं का बाबा ने अक्षरश मला आवडलं पहिलीच वेळ आहे तर म्हणतो इंदोरीकर खरंच ठेवण्यापेक्षा बाबांना ठेवा काय कमी आपल्यातला माणूस आहे बहुजनाचा माणूस आहे काय बिघडते पुढे गेला म्हणून असं बाबाश्री खूप आवडलं मला कीर्तन महत्वाचं म्हणजे उत्तरोत्तर काळामध्ये प्रति इंदोरीकर म्हणून आपले हरिभक्तपरायण आपले पूजनीय सगळं ज्येष्ठ आहात तुम्ही माझ्यापेक्षा खडके महाराज यांचा आभार या ठिकाणी हे जी संस्था आहे महाराज आदरणीय आपले महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे अमोलजी महाराज स्व यांची ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था महाराज अभिमानाची गोष्ट आहे ताई या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज कार्यक्रमाला आहेत महत्वाचा दुसरा मुद्दा काही दिवसापूर्वी महाराजांनी संत बाळूमामा बरोबर की नाही संत बाळूमामा गुरुकुल महाराज संत बाळूमामा गुरुकुल या ठिकाणी स्थापन केलंय मोठं महाराजांचं कार्य आहे महाराज या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवा महाराज अमोल महाराज आपल्या गावाचं वैभव आहे हे महत्वाचं आहे आणि किती वैभव तुम्ही पाहता महत्वाचं म्हणजे बघा या ठिकाणी संत श्री बाळूमामा देवालय आत्मापूर बघा क्रमांक 11 या ठिकाणी हरिभक्तपरायण जगदाळे महाराज यांच्या जगदाळे परिवार बरोबर आहे ना असं जगदाळे परिवाराच्या विनंतीला मान देऊन हरिभक्तपरायण आपले पूजनीय खडके महाराज या ठिकाणी आले सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ भाविकाच्या वतीने आपण यांचा आभार मानू उत्तरोत्तर काळामध्ये एकच आम्हाला मागू उत्तरोत्तर काळामध्ये महाराजांकडून अशीच सेवा घडो आणि आपल्यातर्फे महाराजांना उदंड आयुष्य प्राप्त हो एवढीच मामांच्या चरणी प्रार्थना करतो असो या ठिकाणी परत या ठिकाणी आता पूजा होईल सुरू करायचे का बोलो का आता बोला म्हटल्यानंतर आता आम्हाला मानला बरं असू द्या काय काय असं ना महाराज आज योगायोग म्हणजे इतकी सेवा महाराज या ठिकाणी पाहायला मिळते तुम्हाला सर्व ग्रामस्थांचं काय आज या ठिकाणी इतकं पवित्र गाव आहे या ठिकाणी महाराज म्हणून उत्तरोत्तर काळामध्ये महाराज मामा महाराजांनी जसा अभंग घेतला त्या अभंगरूपी वेदवाणीला जसं साधल असं कीर्तन रूपी सेवा केली सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या वतीने आभार आता सर्वांनी आरतीसाठी उभा राहायचे ये झेंड्याचा पट्टा रिकामा सोडा चला चला सर्व आपण झेंड्याचा पट्टा रिकामा सोडा झेंड्याच्या पट्ट्यामध्ये कोणी देखील उभा राहू नका गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे नुडवे पूर्वी प्रेम कृपा दयाचे सर्वांगी सुंदर शेंदुराचे कंठीचे माळ मुक्ता फळाचे चितपरा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे गणिता मुकुट शोभे तो बारा रुणझुण तीन पुरे चरणी गागरया
दास रामाचा वटपायी साधना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती गणेशन मात्रे मान कामना पुरती जय देव युगे 28 विटेवारी उभा वामांगी रखुमाई दिस दिव्य शोभा पुंडलिकाच्या बेटी प्रभ्रम आले गा चरणी वाई भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा परकमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव तुळशी माळा गळा करटे उनिकटी कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी देवा गुरुवार निते तू बेटी गरुडानु म्हणता पुढे उभे राहते जय देव पांडुरंगा हरी पांडुरंगा परकमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव धन्य वेणुनाद अनुक्षेत्र फळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी ती राजा विठोबा सावळा जय देव पांडुरंगा हरी पांडुरंगा रतमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव वाळूवार त्या कुरवंड्या येते चंद्रभागेमध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णव नाचते पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव पांडुरंगा हरी पांडुरंगा रतमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येते हो साधू संत येते चंद्रभागेमध्ये स्नाने करते दर्शन हेळा मात्रे तया होया मुक्ती केशवाशी नामदेव भावे ओवळते जय देव पांडुरंगा हरी पांडुरंगा रतमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव जय बाळू मामा हो श्री बाळू मामा आरती वाळू तुझ कैवल्य रामा जय देव कनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत कोळगावाला पालपणी त्यांनी चमत्कार केला वस्तीचे दर्शन भोजन थाळीला
कायेन वाचा मनसेंद्रियवा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण दामोदरं वासुदेवारि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 मामा मामा हरे 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 बाळू मामा हरे देव मामा मामा हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 मामा मामा हरे 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 बाळू मामा हरे देव मामा मामा हरे 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 राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे हरि बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री सद्गुरु संत बाळू मामा महाराज की जय श्री गुरु मुळे महाराज की जय श्री हालसिद्धनाथ महाराज की जय विठ्ठल गुरुदेवाच्या नावानं आयाच्या नावानं आईच्या नावानं आईच्या नावानं बाळू मामाच्या नावानं शेळ्यामेंढ्याच्या नावानं राजा घोड्याच्या नावानं बाळू मामाच्या नावानं जय बाळू मामा सर्व भाई भक्तांना विनंती आहे, आपण शांत आपण आयताचा वेळ खाली बसून घ्या. झेंड्याचा पट्टा रिकामा सोडा. झेंड्याच्या पट्ट्यामध्ये कोणी देखील उभा राहू नका. सर्वांना विनंती आपण शांतता राखा. मामांना नैवेद्य दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. सर्वांना विनंती आपण शांतता राखा. नाव सांगा आम्हाला. जय जय बाळू मामा. बोला बोला बाळू मामांच्या नावानं. बाळू मामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं. बाळू मामांच्या राजा घोड्याच्या नावानं. बोला बोला बाळू मामांच्या नावानं. जय बाळू मामा. जय बाळू मामा
पटाचा मोका पटा बसून पटा मोकरा पाय पड झाला मला लावला मागणी जाऊ द्या रे जय बळमा आरतीला आलेल्या सर्व बाह्य भक्तांनी कळवण्यात येते की पहिल्यांदा मेंढके दर्शन व प्रसाद घेतील, त्यानंतर टाळकळी मंडळी कीर्तनकार मंडळी दर्शन घेऊन महाप्रसाद घेतील, त्यानंतर एका रांगेमध्ये महिला मंडळ दर्शन घेऊन प्रसाद घेतील, महिलांनी प्रसाद घेतल्याच्या नंतर एका रांगेमध्ये पुरुष मंडळी दर्शन घेऊन प्रसाद घेतील. गडबड गोंधळ कोणी काय करायचं नाही, सर्वांनी मामांचं शांततेत दर्शन घ्यायचं आहे आणि शांततेत महाप्रसाद घ्यायचा आहे. जे कोण कार्यकर्ते आजूबाजूला उठून उभा असतील, आपल्याला कळकळीची विनंती, आपण सर्वांनी देवाच्या समोर बसून घ्यायचं आहे आणि आपण आजूबाजूला कोणी देखील फिरवू नये. आपण मामांच्या तळावरती आल्याच्या नंतर जे काय मामांच्या तळावरतील नियम असतील त्या सर्व नियमांचं पालन आपण करायचं आहे. आरतीला आलेल्या सर्व काही भक्तांनी कळवण्यात येते की उद्या देखील 6 ते 8 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण राहुल महाराज पार्टे यांचं भव्य दिव्य अशी कीर्तन सेवा या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व काही भक्तांनी कीर्तनाचा, आरतीचा व महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. सर्व काही भक्तांनी विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी 6 वाजता मामांच्या तळावरती कीर्तनासाठी हजर राहायचं आहे. उद्या 6 ते 8 या वेळेमध्ये हबापा राहुल महाराज पार्टे यांची कीर्तन सेवा राहील. कीर्तन सौजन्य अशोक कंबाळे परिवार, गारवा उद्योग समूह मोरोची. जे कोण भक्त भाविक आजूबाजूला उभा असतील, आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी देवाच्या समोर येऊन बसून घ्यायचं आहे. आजूबाजूला कृपया कोणी देखील थांबू नये, फिरू नये. जे कोण भक्त भाविक आजूबाजूला असतील, आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी आहेत त्या जागेवरती खाली बसून घ्यायचं आहे. आता एका रांगेमध्ये जे कोण टाळकळी मंडळी, कीर्तनकार मंडळी आपण दर्शन घेण्यासाठी एका रांगेमध्ये जायचं आहे. कृपया भक्त भाविकांनी विनंती आहे, आधीमध्ये कृपया कोण देखील दर्शनासाठी येऊ नये. बोला बोला भारत बच्चन होले, बोला बोला भारत बच्चा बकऱ्याच्या नावाने, बोला बोला भारत बच्चा राजा घोड्याच्या नावाने, बोला बोला भारत बच्चा नावाने,
श्री संत सद्गुरू बाळमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक 11 आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक आपल्या मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन तुमचं आमचं जगाचं कल्याण करण्यासाठी हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक आपल्या मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये आलेला आहात. हा तुमचा आमचा जगाचा मालक ब्रह्मांड नायक तुमच्या आमच्या जगाच्या कल्याणाकरिता हा बाळमामाना ह्या पृथ्वी तलावर या भूतलावर अवतरण कार्य केलं. मंडळी मामांचा जन्म 1892 साली बेळगाव जिल्ह्यामध्ये चिखोडी तालुक्यात अकोला गावामध्ये धनगर कुटुंबामध्ये मामाने त्या सुंदरा मातेच्या पोटी जन्म घेतला. खरोखर ती सुंदरा माता देखील भाग्यवान असावे. मंडळी तुम्ही आम्ही आज बाळमाची सेवा करतोय बाळमाची भक्ती करतोय त्याच पद्धतीने मामांचे देखील आहे. पंढरीच्या पांडुरंगाचे हलसिद्धनाथाची शंभू महादेवाची सेवा करायची भक्ती करायची आणि खरोखर सेवा जास्त झाल्याच्या नंतर त्याच पंढरीच्या पांडुरंगाने हलसिद्धनाथाने शंभू महादेवाने त्या सुंदरा मातेला सांगितलं की सुंदरा माता जे काही तुला पाहिजे देतो आम्हाला मा. त्यावेळेला त्या सुंदरा मातेच्या मंडळी मुखातनं शब्द फुटला वाचा फुटले आणि त्या सुंदरा मातेने सांगितलं जे काही द्यायचं आहे ते मागायच्या अगोदर देवा तो आम्हाला दिलंय बघा. आणि खरोखर त्या देवानं त्या सुंदरा मातेला मामांच्या आईला हट्ट केला आणि सुंदरा मातेच्या मुखातनं शब्द फुटलं वाचा फुटली आणि त्या सुंदरा मातेनं सांगितलं देवा ते काही द्यायचं आहे बघ तुला जर काय द्यायचं असेल तर माझ्या पुढे असा एक मुलगा जन्माला घाल कित्येही लोकांमध्ये झेंडा फिरला पाहिजे. म्हणजे त्याच पद्धतीनं तुमचं आमचं जगाचं कल्याण करण्यासाठी हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक आपल्या मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन तुमच्या आमच्या परिसरामध्ये तुमच्या आमच्या घरादारापर्यंत हा भगवंत आलाय. तुमचं आमचं जगाचं कल्याण करण्यासाठी त्या भगवंतानं आपल्या घरचा संसार प्रपंच सोडला बघा. स्वतःच्या संसार प्रपंचाचे माझ्या देवाने राग रखोळे केले आणि जगाचा संसार प्रपंच घेऊन हा जगाचा मालक ब्रह्मांड नायकाने खांद्यावर घोंगडे ढकले एका हातामध्ये वाचवा घेतला दुसऱ्या हातामध्ये काटे घेतल्याने मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक आज या गावामध्ये तर उद्या त्या गावामध्ये मंडळी फिरायला लागला. तुमचं आमचं जगाचं कल्याण करत असताना क्षणाला पावला बरला मामा चमत्कार करत असताना मामाने 1966 ला ध्येय ठेवला. संचनेशी मामाने महासंबंधे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भद्रगड तालुक्यात त्या पवित्र आणि पावन नगरीवरती आदमापूर या गावी शंकररावजी भोसले सरकारांच्या शेतात 1966 या जगाच्या मालकानं ब्रह्मांड नायकानं त्या बाळू मामांना ध्येय ठेवला. संचनेशी महासंबंधे घेतले. समांत घ्यायच्या अगोदर देखील मामान संघात 18 पगड जातीच्या 18 धर्माचे मंडळ असायचे आणि त्या 18 पगड जातीच्या 18 धर्माच्या मंडळाला हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक सांगत असत की बकरी घोडी सगळी त्या पंढरीच्या पांडुरंगाची आहे आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाचा मी चाकर आहे. वर्षाच्या कडे मला 12 रुपये पगार आहे. पण ज्या वेळेला मामाला ध्येय ठेवायचं होता संजनाशी महासमाधी घ्यायचे होते त्याच्या अगोदर वर्ष 2 वर्ष मामांसंगड असणार तुमचा आमच्यासारखा वेडा भावडा भक्त आणि त्या वेड्या भावड्या भक्ताला जगाचा वाला ब्रह्मांड नायक नरथोडे गावचे बापूसाहेब म्हणतो. त्या बापूसाहेब म्हणतो ना मामा सांगत असत अरे बाबा मला तर घाट टाकायचा मला अंत बाळंत व्हायचा आहे. मंडळी संतांचं बोलणं सांगते बघा घाट टाकायच्या बाळंत व्हायचंय जगा शुद्ध देव सांगत होता. पण मामांसारख्या बापू साहेब मगदूम सारख्या एढ्या बागड्या भक्ताला मामांचं जगाच्या मालकाचं ब्रह्मांड नायकाचं बोल काय कळू जाणार बघा. बापू साहेब मगदूम आम्हाला सांगायचं देवा काट टाकायच्या बाळंत व्हायचं देवा जागा शुद्ध हे कसं काय. त्यावेळेला देवाच्या मुखात शब्द फुटला वाचा फुटले अरे या जगाच्या मालकाचा प्रपंच या पंढरीच्या पांडुरंगाची बकरी अरे माझ्या माघारी अख्खा जग सांभाळा बघा. माझ्या माघारी या जगाच्या मालकाचा प्रपंच तुला सांभाळायला लागा. त्याच वेळेला त्या बापूसाहेब नरथोडे गावच्या बापूसाहेब मगदूमना मामांना सांगितलं मामा देवा भगवंत ही प्रपंच तुझा म्हणजे हत्तीचं
आणि हे काही आमच्या ज्यानं संभाळणं होणार नाही. मंडळी 2-3 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि निघापूरच्या परिसरामध्ये हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक आपल्या मुख्य साधू संतांचा तिथे सोहळा घेऊन आलं. पावसाळ्याचा दिवस होता आणि मामाला माहित होता आता काय टकायचा आनंद बाळंत व्हायचा. आता देवाच्या संदेशाची महासमाधी घ्यायची आहे. बघा 1930 साली देवानं शंकररावजी भोसले सरकारांच्या मुलाला वाचवलेलं होतं. बघा मरणाच्या दाराचं देवानं काढलेलं होतं आणि त्याच वेळेला त्या शंकरराव भोसले सरकारला देवानं सांगितलेलं अरे शंकरराव बघा तुझी जी काय जमीन आहे बाळधनगराच्या स्वाधीन कर. आणि निंगापूरच्या परिसरामध्ये पावसाळ्याचा दिवस होता. देव मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन त्या डोंगराच्या परिसरामध्ये होता. देवाची तब्येत हलवली गेलेली होते. देव थोडासा आजार पडलेला होता. मामांसंग असणारे 18 पगड जातीचे 18 धर्माची मंडळी होती. सेवेकरी होते. मामाला सांगायचे देवा तुम्ही आजार आहे तेव्हा तुम्हाला दवाखान्यात तेव्हा तुम्हाला देव देवर्षी करूया. पण मामा सांगत होता अरे रांढाच्या वा रवंडगीच्या हो बघा देव कोणाला सेवेचा भडीमार करत असत त्याच्या मागे 7.5 सेवेचा भडीमार दिल्याच्या नंतर निघून जात असत. बघा तर देव कोणाला बिडी वराला देत असत तर देव कोणाला कण्याचा ना आंबेल्याचा महाप्रसाद खायला देत असत आणि त्याच्या शरीरातले रोग राही नष्ट करत असत. बघा आणि देव त्या सगळ्या मेंढक्यासने सांगत होता अरे ते देव देवरशी मला काय करणार आहे तो डॉक्टर मला काय करणार आहे. मंडळी बाळू धनगराचा संजीवन बघा असा मामांचा भंडारा आहे आणि ते भंडारा म्हणजे 18 रोगावरचा रामबाण उपाय आहे. आज मामांचा भंडारा काय आणि देवाला सांगायचं देवा माझ्या अंतकरणात सांगायचं भक्त. बघा मामाने सांगितले अंतकरणात माझ्या तळावरच्या त्या मेढे माऊलीची सेवा कर तुझं सुखदुःख मला सांगते सांग. आज त्या मेढे माऊलीला सांग ते मेढे माऊली तुझा सुखदुःख बरे केल्याशिवाय राहत नाही. तुझ्या सुखा दुःखावर निवाराने केल्याशिवाय राहत नाही. बघा मामांचा चिमटभर भंडारा कपाळाला लावायचा आणि चिमटभर भंडारा खायचा. 100% नव्हे तर 1000% आपल्या शरीरातली रोग राही निघून गेल्याशिवाय राहत नाही. हे माझ्या बाळू मामाची लीला आहे. हे माझ्या बाळू मामाची ताकद आहे. मंडळी देव जगा वेगळा आहे. देवाचा कार्यक्रम जगा वेगळा आहे. उघड्या आभाळा काले सोल्याला त्या बाळू धनगराचा संसार प्रपंच आहे. ज्या वेळेला मामांना ध्येय ठेवायचा होता त्यावेळेला मामांसंग 18 पगड जातीची 18 धर्माचे मंडळ होते आणि त्या 18 पगड जातीच्या 18 धर्माच्या मंडळाला जगाच्या मालकानं सांगितलं की बघा ह्या जगाच्या मालकाच्या बाळू धनगराची त्या पंढरीच्या पांडुरंगाची वगैरे तुमच्या ज्यांना जोपर्यंत सांभाळ होते तोपर्यंत सांभाळा आणि ज्या दिवशी सांभाळायचे होत नाही त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा. तिथल्या जर दगड धोल्यानं त्या बाळू धनगराची वगैरे नाही राखली तर कलियुगामध्ये बाळू धनगर मंडळी नाव सांगत नाही. कारण महान मोठे बाळू धनगराची लीला आहे. महान मोठा मामांचा चमत्कार आहे. देव जगा वेगळा आहे. देवाचा कार्यक्रम मंडळी जगा वेगळा आहे. 1966 ला मामानं ध्येय ठेवला. बघा देव असताना 74 वर्ष गावोगाव फिरत तुमचं आमचं जगाचं कल्याण करत होता. 1966 ला या जगाच्या मालकानं ब्रह्मांड नायकानं ध्येय ठेवला. संजीवनाशी महासंबंध घेतले. 59-60 वर्षाचा कालावधी निघून गेला. 59-60 वर्षामध्ये देखील हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक तुमचं आमचं जगाचं कल्याण करण्यासाठी बघा आज देखील गावोगाव फिरताय. उघड्या आभाळाखाली सोल्याला बाळू धनगराचा संसार प्रपंच मंडळा जेवढं नास्तिक कलियुग आहे. भक्त कृपाच्या दिंधाने पिढ्या चरला जातील तेव्हा विखून खायला देखील मंडळी सुरुवात केली असते. पण या जगाच्या मालकांना ब्रह्मांड नायकांना बाळू मामांना शनाला पाहुला बोलला चमत्कार केलं. त्याच्यामुळं 19 ठिकाणी बिनधास्त या जगाच्या मालकाचा ब्रह्मांड नायकाचा संसार प्रपंच चालतोय. मंडळी 19 ठिकाणी कोण चाकर नाही कोण नोकर नाही बघा कोण अधिकार नाही. जो तर येते त्याच्या आड्याच्या नुसार मामाला आपलं सुखदुःख सांगते. कोण महिना 2 महिना वर्ष 2 वर्ष 10 वर्ष ज्याच्या त्याच्या आड्या अडचणीनुसार त्या भगवंताच्या त्या मुख्या प्राण्याची त्या मेंढी माऊलीची सेवा करतोय. आणि सेवा करून घरी जात असताना मामाने सांगितले अरे माझ्या तळावरचा सुथळीला जरी तोडायला हात लावला
बघा तर सुतळीचा तोडा देखील वसूल करून घेतल्याशिवाय हा बाळ धनगर राहत नाही. मामांचे 10 वर्ष नवा 50 वर्ष जरी मामांच्या मेंढी माऊलीच्या तळावर राहून त्या मेंढी माऊलीची सेवा केली तर जाताना भक्त मामांचा संजीवण्याचा समुदाय मंथनातून तयार केलेला मामांचा चमडवर भंडारा आणि आशीर्वादाचा नारळच घेऊन जायला लागतो. पण मामा तुमचं आमचं जगाचं कल्याण करणारा देव आहे. बघा मंडळी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज एकाच ठिकाणी नव्हे तर 19 ठिकाणी मामांचा उभ्या आभाळाखाली सोयला संसार प्रपंच आहे. ज्या वेळेला बाळूमामानं ध्येय ठेवला संजीवनाशी महासंवाद घेतले त्यावेळेला मामांच्या 1200 मेंढ्या होत्या. आज 40 ते 45 हजारहून अधिक बाळूमाची मेंढी माऊली आहे. महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, मध्य प्रदेश, यूपी, एमपी पर्यंत 4 राज्यामध्ये हा जगाचा मालक ब्रह्मांडचा नायक आपल्या मुख्या साधू संतांचा त्यांनी सोहळा घेऊन फिरत आहे. बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या घरामध्ये कमीत कमी 2-4 जणांचं कुटुंब असते. सकाळ घरामध्ये 2-4 जणांचं कुटुंब असते. 1 ते 2 जनावर असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या 1 ते 2 जनावरांची उठाठेव मंडळी आपल्या जण होत नाही. 40 ते 45 हजार मेंढी माऊलीची उठाठेव हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक तुमच्या आमच्याकडून कशा रूपानं कशा पद्धतीने मंडळी करून घेतो सांगता येत नाही. तुम्ही आम्ही एक भुजगावना म्हणून उभा आहे. करता करविता हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक तुमच्या आमच्या मनामध्ये कशा रूपाने कशा पद्धतीने भक्तीचा भाव साजरा करतो आणि तुमच्या आमच्याकडून त्या मुख्या प्राण्याची त्या मेंढी माऊलीची सेवा करून घेतो. मंडळी सांगता येत नाही. देव जगा वेगळा आहे, देवाचा कार्यक्रम मंडळी जगा वेगळा आहे. बघा जो अंतकरणात मामाने सांगितलंय, अरे या बाळू धनगराकडे येत असताना वठा नेटका घेऊन येत चला, फटका घेऊन याचा तर बाजूला टाकून जाणारा मंडळी मामांचे शब्द आहे. बघा देवाकडे येत असताना तुम्हा आम्हाला जगाला देणारा बाळू धनगर देव आहे. तुमचं आमचं घेऊन जाणार हा महादेव नव्हे. जो कोणी या बाळू धनगराच्या तळावर गाडीवर काम करेल, गाडीवर दे त्याला गाडीवर देणारा हा भगवंत मंडळी देव आहे. बघा आज कमीत कमी 100-200 एका पालखीमध्ये सेवा करे. बघा कोणाला देखील घरी जावं लागत नाही किंवा सांगायला लागत नाही की बाळूमाची बकरी आहे, बाळूमाच्या बकरी राखण्यासाठी कोण नाही. जिथे त्याच्या आड्या अडचणीनुसार येतात आणि अंतकरणात मनापासून त्या भगवंताच्या मेंढी माऊलीची त्या मुख्य प्राण्याची सेवा करतात. त्याच्यामुळे सर्व भाई भक्तासने कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये आहे तोपर्यंत अंतकरणात मनापासून सेवा करा. पोटभर त्या मेंढी माऊलीला चारा द्या. कारण गाडीवर दिलं का गाडीवर देणारा हा भगवंत महादेव आहे. फक्त अंतकरणात जे काय देवाला द्यायचं आहे ते फक्त अंतकरणात द्यायचं. 100% तुमच्या आमच्या सेवेचा मेवा, तुमच्या आमच्या सेवेचा पगार हा बाळू धनगर मंडळी दिल्याशिवाय राहत नाही. जो कोण ह्या बाळू मामाला रुपयाने देईल त्याला मामा हजारांना दिल्याशिवाय राहत नाही. जो कोण हजारांना देईल त्याला लाखोना दिल्याशिवाय राहत नाही. जाता जाता मंडळी मामांच्या तळावरचा प्रसंग सांगून जातो. मंडळी मगाशीच महाराजांनी देखील सांगितलं की लहानसा मुलगा आहे आणि त्याला दोन्हीच्या दोन्ही मंडळी किन्यान आहेत. बरोबर आहे. माझ्या बाळूमामाच्या जगाच्या मालकाचे ब्रह्मांड नायकाचे महान मोठं लिहिलं आहे. बघा पिलीवच्या जवळ साळमुख म्हणून गाव आहे. त्या परिसरामध्ये हा 11 नंबरचा दिंडी सोहळा होता आणि हेच कारभारी सांगोलकर मामा. कारभारी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी देव आहे. बघा आपल्या घरचा सगळा संसार प्रपंच सोडून देवाचा प्रपंच चालवणं म्हणजे सोपं नाही. मामांसंगत असणारा सेवेकरी बापूसाहेब मगदूम त्यानं सांगितलं की देवा तुझा प्रपंच म्हणजे हत्तीचं म्हणा आणि ते काय आमच्या जन संभाळणं होणार नाही. आणि खरोखरच मंडळी हा जगाच्या मालकाचा संसार म्हणजे जगाच्या आगडा वेगळा आहे. बघा तुमच्या आमच्याकडून हा देव कशा रूपाने कशा पद्धतीने करून घेतात मंडळी सांगता येत नाही. आणि त्या साळमुखच्या परिसरामध्ये मामांच्या मेंढी माऊली असताना दुपारची वेळ होती आणि त्या लहानशा मुलाचे घरचे आले. मामांचं दर्शन घेतलं, कारभाऱ्यांची गाठ घेतली आणि सांगितलं की बरेच दिवस झालं दवाखाना केल्यात. मुंबई पुण्यासारख्या महान मोठ्या दवाखान्यात लाखो रुपये खर्च केल्या. पण डॉक्टरने सांगितले, आपल्या अकलूजच्या इनामदार डॉक्टरने सांगितले 6 महिन्याच्या वर
पेशंट जगत नाही बघा असं म्हटल्याच्या नंतर मंडळी कारभाराच्या मुखातनं ह्याच सांगोलकर मामांच्या मुखातनं शब्द गेला आणि कारभाराने सांगितलं जगलं तरी देवासाठी आणि मेला तर देवासाठी काळजावर दगड ठेवायचा आणि बाळधनगराच्या तळावर त्याला सेवेला आणून सोडायचं बघा आज 1 नाही 2 नाही 6 म्हणा डॉक्टरनं गॅरंटी दिली नव्हते पण 6 वर्ष झाला आज बाळू मामाच्या तळावरची सेवा करतोय कारण मामाने सांगितले अरे माझ्यापाशी काडीवर केलं काडीवर देणारा देव आहे त्याच्यामुळे जोपर्यंत मामांचा तळ आपल्या परिसरामध्ये आहे तोपर्यंत अंतकरणातून मनापासून सेवा करा मंडळी बरोबर हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक तुम्हा आम्हाला अख्ख्या जगाला द्यायला आलेला देव आहे तुमचं आमचं घेऊन जाणारा हा बाळू धनगर कलियुगामधला देव नव्हे बघा देव जगा वेगळा आहे देवाचा मंडळी कार्यक्रम जगा वेगळा आहे रोज सकाळ संध्याकाळ 19 ठिकाणी भक्तीचा मला फुलवणारा हा मामा देव आहे मामाने सांगितलंय खडकाच्या भोंड्या माळाला या बाळू धनगराच्या मिठी माऊलीचं जाळ तुम्ही कुठेही मारा खडकाच्या भोंड्या माळाला देखील यात्रा भरवणारा कलियुगातला शेवटचा संत म्हणजे तुमचा आमचा बाळू मामा आहे बोला बोला बाळू मामाच्या नावाने बोला बोला बाळू मामाच्या नावाने बोला बोला बाळू मामाच्या राजा घोड्याच्या नावाने बोला बोला बाळू मामाच्या नावाने जय बाळू मामा महिला म्हटलं थोडा आवाजाकडे लक्ष असू द्या ज्यांचं आरतीच्या अगोदर दर्शन झालेलं आहे अशा महिला मंडळाने एका